मस्त सॉफ्ट असा झटपट चविष्ट मँगो केक आज बनवतो आहोत। हा केक बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं। बरं, हा केक बनवण्यासाठी मी इथे कोणतीही मिल्क पावडर किंवा खवा सुद्धा वापरलेला नाही आहे। फक्त दूध आणि आंबा वापरून हा केक बनवलेला आहे। आंब्याची कोणतीही रेसिपी असू दे, आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटतं। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सर्वात आधी तर मी इथे दूध उकळण्यासाठी ठेवलेले आहे। हे अर्धा लिटर दूध म्हशीचं घेतलेलं आहे मी, कारण ते थोडंसं जाड येतं दूध। आता इथे मँगो पल्प मी काढून घेतलेला आहे। एक हापूस आंबा कट करून त्याचा मँगो पल्प काढून घेतला आहे। आता मिक्सरला आपण लावून घेऊयात। यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे। मँगोची प्युरी मस्त अशी करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने मस्त फाईन पेस्ट अशी ही मँगोची प्युरी तयार झालेली आहे। आता दूध उकळत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। दुधाला मस्त उकळी आलेली आहे। हे दूध आपण जे घेतले आहे ना, त्याच्या अर्ध्यापट असं आटत नाही तोपर्यंत हे दूध गरम करून आटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ते दूध अर्ध्या पटीने आटवून घेतलेलं आहे मी, आणि त्याच्यावर साया जमा होते ना, म्हणून चमच्याने सारखं ढवळूनच हे मी दूध आटवून घेतलेलं आहे। आता आपण जी मँगो प्युरी बनवून घेतली होती ना मगाशी मिक्सरला, ती यामध्ये घालून घेऊयात। आता हे मँगो प्युरी घातल्यानंतर दूध एकसारखं ढवळून घ्यायचं आहे। आंब्याच्या गुठळ्या व्हायला द्यायच्या नाही आहेत, त्या गुठळ्या सारख्या असं ढवळून मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला। चला तर मग इथे मी मीडियम गॅसवर साधारण 10 मिनिटं तरी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। हलकसं असं हे दाटसर होत आलेलं आहे। आता यामध्ये 3 चमचे साखर घालते आहे। साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आंबा गोड होता त्यामुळे साखर कमी घातलेली आहे। इथे मी साखर घातल्यानंतर लो गॅस केला होता आणि लो गॅसवरच हे छान दाटसर होईपर्यंत मिश्रण परतून घेतलेलं आहे। गॅस इथे फास्ट करायचा नाही आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे। तुपामुळे केकला खूप छान चव येते आणि केक छान टिकाऊ सुद्धा होतो। जास्त दिवस नाही, पण 2 ते 3 दिवस मस्त असा हा केक टिकू शकतो। केकचं मिश्रण इथे शिजून तयार झालेलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा वेलची पावडर घालायची आहे, चवीसाठी सर्वात शेवटी घालायची आहे, त्यामुळे फ्लेवर छान टिकून राहतो। याच्यापेक्षा जास्त आपल्याला ही शिजवून घ्यायचं नाही आहे। गॅस बंद करायचा आहे आणि आता केक सेट होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे। त्यासाठी मी एक साधा घरातला डब्बा घेतला आहे, त्याला खालून तेल लावून घेतलं आहे, त्यावर बटर पेपर घातला आहे आणि त्यावर सुद्धा हलकसं तेलाचं जस्ट बोट असं लावून घेतलेलं आहे। आता हे केकचं मिश्रण आहे ना डब्यामध्ये काढून घेऊयात। हे डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर असं स्पॅच्युलाच्या साहाय्यानेच किंवा चमच्याने असं पसरवून घ्यायचं आहे। छान असं हे सेट करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं। आता गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ताचे काप वापरते आहे। अगदी ऑप्शनल आहे, जर वापरायचे असतील तर वापरा, नाही तर नाही वापरला तरी काहीच हरकत नाही आहे। आता हे प्रेस करून घेते, म्हणजे खाली असे केकला बरोबर चिपकून राहते। आता केक सेट होण्यासाठी 2 ते 3 तास तरी असंच रूम टेम्परेचरवरती ठेवून द्यायचं आहे। बरोबर इथे मी 2.5 तास हा केक सेट करून घेतलेला आहे। आता हा केक डिमोल्ड करण्याच्या आधी चाकूच्या साहाय्याने त्याच्या 4ही बाजू या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आता हा केक आहे ना प्लेटमध्ये किंवा मी इथे कटिंग बोर्डवरती काढून घेते आहे। आहा, क्या बात आहे, खूप सुंदर असा हा केक बनून तयार झालेला आहे। डब्याला कुठेही चिपकलेला नाही आहे। बटर पेपरवरचा काढून घेतलेला आहे, त्यानंतर मी इथे प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। आता कट सुद्धा करून तुम्हाला दाखवते किती सुंदर केक बनून तयार झालेला आहे। आवडीनुसार याचे पीसेस तुम्ही कट करू शकता। किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघा।
इझिली कट होतो आहे, अजिबात हार्ड झालेला नाही आहे। जर याला जास्त बेक केलं असतं ना, शिजवलं असतं ना, तर मात्र हा कडक झाला असता, चिवट झाला असता। मस्त असा हा सॉफ्ट असा मँगो मिल्क केक बनून तयार झालेला आहे। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आंब्याचा हा मँगो मिल्क केक एकदा घरी नक्कीच करून बघा आणि कसा झाला आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आजची ही केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्रणिताज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।